एक एक अतिरिक्त खेळाडू स्कोर कार्ड जवळ पाठवून द्यायचा आहे. SP स्पोर्ट्स आणि दिल्ली कॅपिटल एक एक अतिरिक्त खेळाडू स्कोरर जवळ लावून द्यायचा आहे. दिल्ली कॅपिटल क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. या सामन्यासाठी अंपायर म्हणून काम पाहत आहेत ते दीपक किंजल आणि मेघराज रणावरे. SP स्पोर्ट करून खेळण्यासाठी आले ते ए बॉल घे. हा दिल्ली कॅपिटल आणि SP स्टार दोन्ही संघाने लक्ष द्यायचं आहे की एक एक खेळाडू लवकर पाठवून देतात त्याशिवाय मॅच खेळवण्यात येणार नाही. दोन्ही संघाचा एक एक खेळाडू लवकर पाठवून द्यायचा. मॅच तोपर्यंत खेळवण्यात येणार नाही. दोन्ही संघाने लक्ष द्यायचं आहे की लवकर अतिरिक्त एक एक खेळाडू लवकर पाठवून द्यायचा आहे. तो आला की तो पण आला की लवकर येतो लवकर. नूरच की SP स्पोर्ट्स कडून स्ट्राईकला ते प्रमोद चौगले आणि नॉन स्ट्राईकला ते नूर मुल्ला. स्टार्ट 1 2 3 स्टार्ट. मॅच सुरू करायची आहे. जाऊ दे जाऊ दे. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिले षटक वैभव. पहिला चेंडू प्रमोद चौगले यांना. उत्कृष्ट अशी फलंदाजी प्रमोद चौगले करतात. टोलावाला चेंडू लेग साईडला आणि हा चौकार. अशा तऱ्हेने उत्कृष्ट अशी बॅटिंग प्रमोद चौगले यांच्या बॅटमधून चौकार आलेला आहे. पहिला चेंडूत प्रमोद यांनी आपलं खातं चौकारच्या स्वरूपात उघडलेलं आहे. दुसरा चेंडू प्रमोद चौगले यांना वैभव यांचा. प्रमोद चौगले काय करतात. उत्कृष्ट अशी गोलंदाजी वैभवकडून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॉल डॉट झालेला आहे. अद्याप 2 चेंडू झालेले आहेत. स्कोर झाला आहे तो SP स्पोर्ट्स संघाचा 4. तिसरा चेंडू प्रमोद चौगले. तिसरा चेंडू प्रमोद चौगले काय करतात पाहूया. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. डॉट बॉल पडलेला इथं वैभवकडून. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत आहे ते वैभव. अद्याप यावरची 3 चेंडू झालेले आहेत आणि 4च धावा दिल्या ते वैभव यांनी. प्रमोद वैयक्तिक 4 धावावर खेळत आहे. चौथा चेंडू प्रमोद यांना. बघा प्रमोद काय करतात. ऑफसाईडला उचलून मारलेला हा चेंडू. एकच धाव. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे ते देवदास यांनी. अद्याप यावरचे 4 चेंडू झालेले आहेत. स्कोर झाला आहे SP स्पोर्ट्स संघाचा 5. 5वा चेंडू नूर याला. समोरून केलेला बॉल परंतु समोरच्या स्टंपला लागलेला आहे बॉल आणि तो 2 धावा घेण्यात आले ते SP स्पोर्ट्स संघाकडून. या 2 धावांच्या
परांतीनंतर स्कोर झाला आहे तो 7. 5 चेंडूत 7 धावा झाले ते SP स्पोर्ट्स संघाचा. यावरचा लाटचा चेंडू नूर याला समोर टोलून खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कडा घेत पाठींच्या दिशेला गेलेला बॉल आणि इथं एकच धाव घेण्यात आली आहे ती नूरकडून. इथं ओव्हर समाप्त झालेली आहे. 1 ओव्हरच्या नंतर स्कोर झाला आहे तो SP स्पोर्ट्स संघाचा 8 बिनबाद 8. वैभव आणि 1 ओव्हरमध्ये 8 धावा दिलेल्या आहेत. SP स्पोर्ट्स संघाकडून खेळत आहेत ते खेळाडू प्रमोद चौगले आणि नूर मुल्ला. दोन्ही संघ हे उत्कृष्ट अशी फलंदाजी आणि गोलंदाजी करतात. दोन्ही संघामध्ये चांगलेच खेळाडू आहेत. या सामन्याचं लाईव्ह प्रक्षेपण यूट्यूबवर चालू आहे, तर सर्व प्रेक्षकांनी याची नोंद घ्यायची आहे. बॉलरचं नाव वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन आलाय तो प्रशांत. स्ट्राईकला आहे ते नूर, नॉन स्ट्राईक प्रमोद. स्कोर झालाय तो 8. तो लावलेला हा चेंडू समोरच्या दिशेने बघा, तानाजी धुमाळ कॅच घेतोय का? कॅच झालेला आहे. तानाजी धुमाळने कॅच घेतलेला आहे. पहिलाच चेंडू विकेट घेतला आहे तो नूर यांचा. मारण्याच्या प्रयत्नात नूर आउट झालेला आहे. नूर हा वैयक्तिक 3 धावा काढून झेलबाद झालेला आहे. तानाजी धुमाळ यांनी हा अप्रतिम झेल घेत नूर यांना परत पाठवलेला आहे. प्रशांत यांनी पहिल्याच चेंडूवर विकेट घेतलेली आहे आणि SP स्पोर्ट्स संघाकडून खेळण्यासाठी आले ते गणेश जाधव. बऱ्याच वर्षानंतर ही 2 जोडी आम्हाला बघायला मिळत आहेत. मागच्या 10 ते 15 वर्षाच्या पलीकडे या दोन्ही जोडीने पूर्ण गडिंग्लज पंचकृषीमध्ये धमाका घातला होता. पाहू आता काय करतात. गणा आणि पॉम समोर टोललेला चेंडू बघा इथं किती रन होतात. परत धानावीच्या हातात बॉल. एकच धाव घेण्यात आली आहे. स्ट्राईकला प्रमोद. प्रशांत यांचा वैयक्तिक पहिल्या ओव्हरमधील 3रा चेंडू प्रमोद यांना. कट केलेला चेंडू काही समजलेला नाही प्रमोद यांना. डॉटच्या स्वरूपात 3रा चेंडू. SP स्पोर्ट्स यांचा स्कोर झाला तो 9. 3 चेंडू 4था चेंडू प्रमोदला. ऑफसाईडला टाकून खेळाला चेंडू. बाबा अंपायरचा निर्णय काय होते? डिक्लेअर 2 दिलेले आहेत. अंपायरचं डिसिजन आहे 2 धावेचं. या 2 धावेमुळे स्कोर झाला आहे तो 11. SP स्पोर्ट्स संघाचा स्कोर झाला आहे तो 11. अद्याप यावरचे 2 चेंडू बाकी आहेत. मारण्याचा प्रयत्न 1 बाउन्स. अंपायरचा निर्णय आहे 1 बाउन्स झालेला या ओव्हर मधला. 5 चेंडू झालेले आहेत. शेवटचा चेंडू प्रमोद यांना. मारण्याचा प्रयत्न परंतु चुकवलेला आहे आणि इथं ओव्हर समाप्त झालेली आहे. 2 ओव्हर समाप्तीनंतर स्कोर झालाय तो SP स्पोर्ट्स संघाचा 11. उत्कृष्ट अशी गोलंदाजी दिल्ली कॅपिटल कडून होत आहे. अद्याप 2 ओव्हरमध्ये स्कोर झालाय तो 11 आणि 1 विकेट. चांगली ओव्हर काढली ती प्रशांत यांनी.
प्रशांत यांनी आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये 1 विकेट घेता 3 रन दिलेत. चांगलीच गोलंदाजी केली होती प्रशांतने. वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आहेत ते वैभव कुराडे. स्ट्राईकला होती गणेश, नॉन स्ट्राईक प्रमोद. दोन्ही फलंदाज उत्कृष्ट अशी फलंदाजी करतात. बऱ्याच वर्षानंतर आम्हाला ही परत जोडी बघायला मिळत आहे. पहिला चेंडू गणेशांना मारण्याचा प्रयत्न, तरी चुकलेला आहे चेंडू आणि इथं डॉट झालेला आहे चेंडू. थोडा बॉल बाहेरच्या दिशेने वळत आहे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी वैभव यांच्याकडून होत आहे. राईट आर्म लेफ्ट साईडने टाकत आहेत. मारण्याचा प्रयत्न, परंतु बघू काय अंपायरनं डिसिजन थांबवलेला आहे. थर्ड अंपायरला डिसिजन दिलेला आहे अंपायरनं. थर्ड अंपायरचं डिसिजन काय ते पाहूया. गणेशांना काही समजलेला नव्हता. हा चेंडू तेवढीच उत्कृष्ट अशी किपिंग केली होती दिल्ली कॅपिटल कडून. तेव्हा निर्णय काय होतोय थर्ड अंपायर कडून. पहिल्यांदाच रिप्लेचं जे काम पाहत आहेत विक्रम फोर्ट संघाकडून केलेलं आहे ते, आणि थर्ड अंपायर कडून आऊट दिलेला आहे. गणेश जाधव वैयक्तिक 1 धाव काढून आऊट झालेले आहेत. मारण्याच्या प्रयत्नात गणेश आऊट झालेत. स्कोर झालाय तो 11 आणि 2 विकेट गेले आहेत ते SP स्पोर्ट्स संघाकडून. कोण आहे ते? ए अभ्या पाठीमुख कोण आहे ते? स्टंपिंग केली ते? हा स्टंपिंग केली ते बबल्या नाही. ए स्टंपिंग कोणी केली ती? वैभव. ओके. धनंजय स्ट्राईकला होती. धनंजय स्ट्राईकला प्रमोद. उत्कृष्ट अशी किपिंग केली होती प्रवीण. मारण्याचा प्रयत्न परत नाकारलेला अंपायरनं. फेटाळून लावलेली होती डिसिजन. हो उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत आहे ते वैभव. अद्याप यावरची 3 चेंडू टाकलेले आहेत. 3 चेंडूमध्ये त्यांनी अद्याप एकही न धाव देता 1 विकेट घेतलेली आहे गणेश जाधव यांच्या स्वरूपात. तेवढेच किपिंग ही सुंदर करत आहेत दिल्ली कॅपिटल कडून. चौथा चेंडू उत्कृष्ट अशी गोलंदाजी. बॅट्समॅनला काहीच कळलेलं नाही हा चेंडू. चौथा चेंडू डॉट पडलेला आहे. स्कोर आहे तिथेच आहे. थोडस प्रेशर मध्ये SP स्पोर्ट्स. 5वा चेंडू धनंजय. हा व्हाईट अंपायरने व्हाईटचा डिसिजन दिलेला आहे. 1 रन मध्ये वाढ झालेली आहे आणि हा 1 रनामुळे स्कोर झाला आहे तो 12. 4 चेंडू झालेले आहेत. 5वा चेंडू वैभव यांचा धनंजयवाला. धनंजय काय करतो पाहूया. मारण्याचा प्रयत्न परंतु काहीच समजलेलं नाही आहे. धनंजय यांना वैभव यांचा बॉल काही कळेना. ढकलून खेळण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु बॉल
तेवढ्या चतुरानं वैभव त्यांना बॉल टाकत आहेत. आपला पूर्ण अनुभव इथं ते दाखवत आहेत धनंजयला. ऑफसाईडला टोलावून खेळाला चेंडू सरळ फिल्डरच्या हातमध्ये. उत्कृष्ट फिल्डिंग बापूंनी केलेली आहे आणि इथं एकच धाव आणि अशा तऱ्हेने इथं तिसरी ओव्हर समाप्त झालेली आहे. वैभव यांनी या ओव्हरमध्ये फक्त 2च धावा देत 1 विकेट घेतली आहे. SP स्पोर्ट्स संघाचा स्कोर झाला होतो 13. 3 ओव्हर 2 विकेट 13. थोडस संततीने खेळत आहे तो SP स्पोर्ट्स संघ. SP स्पोर्ट्स संघाचे मालक इथं आलेले आहेत. SP फॅब्रिकेशनचे मालक सचिन यांचं ग्राउंडवर आगमन झालेलं आहे. पहिला चेंडू ऑफ साइडला ढकलून खेळाला. हा चेंडू प्रशांत वैयक्तिक दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. धनंजय यांनी ऑफ साइडला ढकलून खेळाला चेंडू. इथं 2 धावा घेण्यात आल्या ते धनंजयकडून आणि या 2 धावेमुळे स्कोर झाला आहे तो 15. प्रशांत यांचा वैयक्तिक दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू धनंजयला. चांगलाच गोलंदाज प्रशांत. धनंजयांना काही कळलेला चेंडू नाही आहे. डॉटच्या स्वरूपात हा चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. परत काही समजलेलं नाही आहे धनंजय याला. अद्याप यावरची 3 चेंडू झालेत. 2च धावा दिलेल्या आहेत. चौथा चेंडू मारण्याचा प्रयत्न समोर परंतु काहीच उपयोग झालेला नाही आहे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत आहेत ते प्रशांत. धनंजय काहीच करू शकत नाही त्यांच्या चेंडूवर. पूर्णपणे हा डॉट चेंडू. धनंजय काही बॅटच्या स्वरूपातून स्कोर काढत नाही आहेत. स्कोर आहे तिथेच 15 झालेला आहे. 2 विकेट गेलेले आहेत SP स्पोर्ट्स संघाचा आणि हा उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि तो ओव्हर समाप्त झालेली आहे. प्रशांत यांनी 2च धावा दिलेल्या आहेत या ओव्हरमध्ये आणि स्कोर झाला आहे तो 4 ओव्हर 15. 2 विकेट गेलेले आहेत आणि स्कोर झाला आहे तो 15. SP स्पोर्ट्स संघाकडून अगदीच संत गतीने स्कोर झालेला आहे. पुढच्या 4 ओव्हरमध्ये अजून त्यांना भरपूर अशी खेळी खेळावे लागेल. दिल्ली कॅपिटलकडे उत्कृष्ट अशी फलंदाज गोलंदाज आहेत. दिल्ली कॅपिटल संघाचे मालक दिलीप पाटील आणि देवदास मेंढके. मॅच सुरू करायचे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी दिल्ली कॅपिटल संघाकडून होत आहे. थोडस संत गतीने काम चालू आहे ते SP स्पोर्ट्स संघाकडून. परंतु जोपर्यंत प्रमोद ग्राउंडवर आहे तर काय सांगता येत नाही. जोपर्यंत प्रमोद आहे तोपर्यंत SP स्पोर्ट्स संघ काही डगमळणार नाही आहे. पंचक्रोशीतील नावाजलेला खेळाडू प्रमोद चौगले. तानाजी धुमाळ आपली वैयक्तिक पहिली ओव्हर प्रमोद यांना घेऊन येत आहे. उत्कृष्ट असे गोलंदाज कडगाव गावचे तानाजी धुमाळ. स्ट्राईकला येते प्रमोद. पहिला चेंडू
तानाजी धुमाळ यांचा प्रमोद यांना लेग साईडला टोलवला चेंडू, परंतु एकच धाव. बॅटिंग मारा कुठेही मारा, एकच धाव. तानाजी यांनी पहिल्या चेंडूत एक धाव दिलेली आहे. बॉल लवकर आणायचा आहे. संघासाठी 5वं आणि वैयक्तिक पहिल्या षटकातील पहिला चेंडू. प्रमोद यांना एक धाव काढली आहे, ती प्रमोद यांनी चेंडू आलेला आहे. स्ट्राईकला ते प्रमोद, नॉन स्ट्राईक धनंजय. म्हणूनच म्हणतात क्रिकेट हा अनिश्चिततेचा नियम आहे. क्रिकेटमध्ये कधीही काही होऊ शकतंय. दुसरा चेंडू प्रमोद यांना. टोलून एक धाव घेण्यात आलेली होती प्रमोद यांनाकडून. काल जी लास्टची मॅच झाली ती अति सुंदर SP स्पोर्ट्स संघाकडून 3 चेंडूत 3 धावांची गरज असताना 3 धावा करता आले नाहीत. तिसरा चेंडू धनंजय यांना. समोर मारलेला हा चेंडू पावा काय होतोय. 4 चौकार. आणि समोर मारलेला हा धनंजय आणि इथं मिस फिल्डिंग झाली आहे. कॅच सुटलेला आहे दिल्ली कॅपिटल कडून. 4 धावा. 3 चेंडू झालेले आहेत या ओव्हरचे. स्कोर झालाय तो 21. चौथा चेंडू धनंजय यांना. पाहूया काय करतात. नो बॉल दिलेला आहे आणि अंपायरचं डिसिजन नो बॉल. फ्रीड या चेंडूवर फ्रीड असणार. प्रमोद यांना एक उत्कृष्ट असा मौका मिळेल. या मौक्याची संधी त्यांनी 6च्या स्वरूपात करतात का. थोडस बॉलिंग मध्ये परिवर्तन करत आहेत तानाजी धुमाळ. फ्रीडचं बॉल प्रमोद यांना. मारण्याचा प्रयत्न परंतु काही अपयश आलेलं नाही आहे. फील्डचा काही फायदा घेता आला नाही प्रमोद यांना. वैयक्तिक पहिल्या षटकातील 4 चेंडू झालेले आहेत. 5वा चेंडू धनंजय याला. तानाजी स्ट्राईक धनंजय, ना स्ट्राईक प्रमोद. बॅटचा कडा लागून गेलेला पाठीमागे, परंतु एकच रन डिक्लेअरच्या स्वरूपात. स्कोर झालाय तो 25. SP संघाकडून स्कोर झालाय तो 25. या षटकातील शेवटचा चेंडू धनंजय यांना धुमाळचा. तुम्हाला काय करतात ते पाहू. टोलवलेला चेंडू त्याच्या पाठीमागे तेवढ्या चतुराने फिल्डिंग SP स्पोर्ट्स संघाकडून. 2 धावा घेण्यात आले ते SP स्पोर्ट्स कडून. ओव्हर समाप्त झालेली आहे. स्कोर झालाय तो 27. 5 ओव्हरच्या नंतर स्कोर झालाय तो 27 SP स्पोर्ट्स संघाकडून. थोडस संत गतीनं स्कोर होत आहे. थोडं स्कोर मध्ये बदलाव झाला पाहिजे. आणि या काय झालं या हाय की आज या की बसा की आज घ्या की खुर्ची निवांत तिकडे दिसते सगळं व्यवस्थित. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 7वं शतक घेऊन येत आहे ते प्रशांत पाटील.
उत्कृष्ट अशी गोलंदाजी ते करतात. या गडिंग्लज पंचक्रोशीमध्ये उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतात ते. राईट आर्म ओव्हर द विकेट टाकत आहेत ते प्रशांत. राईट आर्म राऊंड द विकेट टाकत. उत्कृष्ट गोलंदाजी करतात ते. प्रमोद काय करतात तेव्हा पहिला चेंडू उचलून मारलेला चेंडू लेगच्या दिशेने, परंतु इथं डिक्लेअरच्या स्वरूपात एकच धाव. या एक धाव वरून स्कोर होत आहे तो 28. प्रशांत यांच्या वैयक्तिक पहिल्याच ओव्हरमध्ये पहिला चेंडू लेग साईडला लटवलेला चेंडू प्रमोद यांनी एकच धाव मिळालेली आहे डिक्लेअरच्या स्वरूपात. वैयक्तिक पहिल्या ओव्हरमधील दुसरा चेंडू प्रमोद चौगुले यांना स्ट्राईकला. प्रमोद चौगुले ना स्ट्राईक धनंजय. दुसरा चेंडू परत तोच शॉट त्याच दिशेने मारलेला आणि डिक्लेअरच्या स्वरूपात एकच धाव. प्रमोद यांना एकच धाव मिळेल. समोर मारण्याचा प्रयत्न करावा लागेल त्यांना जर त्यांच्या संघासाठी स्कोर करायचा असेल तर. तिसरा चेंडू प्रमोद यांना 6व्या षटकातील. परत शॉट हा तोच खेळलेला आहे आणि हा पोवा 6. उत्कृष्ट अशी बॅटिंग करत आहे प्रमोद चौगुले. तिसरा चेंडूवर उत्कृष्ट असा 6 मारला आहे प्रमोद चौगुले यांनी प्रशांत पाटील यांना. या 6 नंतर स्कोर झाला आहे तो 35. जोपर्यंत प्रमोद चौगुले आहे तोपर्यंत SP स्पोर्ट्स संघ हा बिंदास राहील. अद्याप यावरची 3 चेंडू झालेले आहेत. चौथा चेंडू प्रमोद यांना टोलवलेला हा चेंडू नाही, मिस फिल्डिंग झाली आहे. तो 2 धावा घेण्यात आलेल्या आहेत. स्कोर झालाय तो 37. 4 चेंडू 5वा चेंडू प्रमोद यांना. परत मारण्याचा प्रयत्न. एकच धाव डिक्लेअरच्या स्वरूपात एकच धाव मिळेल. प्रमोद यांनी थोडस समोरच्या दिशेने खेळायचं आहे. डिक्लेअरच्या स्वरूपात एकच धाव मिळेल. समोर खेळायला चेंडू आणि हा चौकार. थोडस मिस फिल्डिंग झाले होते दिल्ली कॅपिटल करून आणि इथं मिस फिल्डिंग 4 रन मिळाले होते प्रमोद यांना. 6 ओव्हर समाप्तीनंतर स्कोर झाला आहे तो 42. स्कोर झाला तो 42. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झाला आहे तो 42 SP स्पोर्ट्स संघाकडून. प्रमोद उत्कृष्ट अशी फलंदाजी करत आहेत.
एस पी स्पोर्ट्स संघाकडून थोडस जलद गतीने खेळत आहेत ते प्रमोद. त्यांना थोडस जलद गतीने खेळण्याची गरज आहे. आता दिल्ली कॅपिटल यांना चांगलेच स्कोरचं आव्हान देणं गरजेचं आहे. 42 ना स्कोर झाला तो 42. 6 ओव्हर नंतर स्कोर झालाय तो 42. विकेट 2. जोपर्यंत प्रमोद चौगले आहेत तोपर्यंत एस पी स्पोर्ट यांचा स्कोर पळत राहील. अभी क्रीज पर है दोनों दाड़ा के फलंदाज प्रमोद चौगले और धनंजय. दोनों ही फलंदाज अपनी सूझबूझ के साथ टीम को आगे बढ़ते हुए प्रमोद चौगले अपने 25 रन पर खेल रहे हैं. ओपनर बैट्समैन के स्वरूप में आए हुए थे. वो अभी 25 रन पे नॉट आउट खेल रहे हैं. प्रमोद चौगले एक ऐसे खिलाड़ी है जो पूरे गढ़िंग्लज तहसील में उनकी तरफ से बैट्समैन बहुत ही अच्छा और उम्दी से खेलने वाले प्रमोद चौगले जब तक प्रमोद चौगले स्क्रीज पर टिके हुए हैं तब तक एसपी स्पोर्ट्स संघ आगे बढ़ते जाएगा.
पहिला चेंडू धनंजय यांना, तानाजी यांचा. पहिला चेंडू धनंजय यांना. समोर ठेवलेला हा चेंडू उत्कृष्ट असा सिक्स मारला तो धनंजय याने. संत गतीने खेळ आता थोडस त्याला आक्रमक रूप धारण केलं होते धनंजय याने. आणि या पहिल्याच चेंडूवर त्याने समोरच्या दिशेने मारलेला हा षटकार. पहिला चेंडूत 6 धावा मिळालेले आहेत ते धनंजय याने. बस की दुसरा चेंडू धनंजय. स्कोर झाला तो 48. आणि अतिरिक्त धावामध्ये बर व्हाईट. स्कोर झालाय तो 49. स्ट्राईकला धनंजय. वैयक्तिक दुसऱ्या ओव्हरमधील दुसरा चेंडू धनंजय यांना, धुमाळ यांचा. बॅटचा कडा घेत पाठीमागे गेलेला चेंडू डिक्लेअर 1च्या स्वरूपात. धाव संख्या झाली ती 50. SP स्पोर्ट्स संघाचा स्कोर झाला तो 50. उत्कृष्ट अशी फलंदाजी करत आहेत ते प्रमोद चौगले. वैयक्तिक 25 धावावर खेळत आहेत. उत्कृष्ट अशी फलंदाजी करत आहेत. लेग साईडला डोलवलेला हा चेंडू इथं एकच डिक्लेअरच्या स्वरूपात धाव मिळेल. मंदिराच्या वरतीच बॉल आहे. स्कोर झाला तो 51. बघा काय करतात. चकवलेला चेंडू एक डिक्लेअरच्या स्वरूपात धाव मिळत आहे. स्कोर झाला तो 52. अद्याप या ओव्हरमधील 2 चेंडू बाकी आहेत. थोडस महागडे षटक पडत आहेत ते तानाजी धुमाळे यांचं. पाचवा चेंडू थोडस थांबायचं आहे. थोडस थांबा. दुरुस्ती पाचवा चेंडू प्रमोद यांना. उत्कृष्ट अशी फलंदाजी प्रमोद यांची. टोलाला हा चेंडू तेव्हा काय होते उत्कृष्ट असा बेसनल सक्सा. बेसनल कनेक्टिंग उत्कृष्ट असं कनेक्ट केलं प्रमोद चौगले यांनी या चेंडूवर. आणि 6 धावा घेण्यात आल्यात. स्कोर झाला तो 58. अद्याप यावरचा एक चेंडू बाकी आहे. दिल्ली कॅपिटलचं थोडस महागडे षटक पडत आहे ते तानाजी धुमाळे यांच्या स्वरूपात. म्हणून क्रिकेट हा अनिश्चिततेचा नियम आहे. 3 ओव्हर काहीतरी 15-16 धावा होत्या परंतु उत्कृष्ट अशी फलंदाजी करत टोलवण्याचा प्रयत्न. एकच धाव घेण्यात आलेली आहे. 7 ओव्हर समाप्तीनंतर स्कोर झालाय तो 59. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये स्कोर झाला आहे SP स्पोर्ट्स संघाचा 59. 7 ओव्हर समाप्त झालेले आहे. SP संघाकडून
SP स्पोर्ट्स संघाकडून उत्कृष्ट अशी फलंदाजी करत आहे ते प्रमोद चौगले. थोडस पहिली डगमळलेली खेळी, परंतु प्रमोद चौगले याने पूर्णच भरून काढत आहेत. वैयक्तिक दुसऱ्या व संघासाठी 8वे षटक घेऊन येते प्रशांत पाटील. स्ट्राईकला येते प्रमोद चौगले. नॉन स्ट्राईक धनंजय. दोघांची भागीदारी उत्कृष्ट होत आहे SP स्पोर्ट्स संघाकडून. दोन्ही संघ बलाढ्य. पहिला चेंडू, हा उचलून मारलेला चेंडू आणि तो सिक्स. कनेक्टिंग इंडिया बेसलाईन सिक्सर. पहिल्याच चेंडूमध्ये प्रमोद चौगले याने खेचलेला हा सिक्स. या 6 धावांचा स्कोर झाला आहे तो 65. दुसरा चेंडू प्रमोद यांना परत मारण्याचा प्रयत्न, परंतु तो पाहू काय होतोय. उत्कृष्ट अशी फिल्डिंग झालेली आहे ती दिल्ली कॅपिटल कडून. डॉटच्या स्वरूपात चेंडू. स्कोर झाला तो 65. प्रमोद चौगले यांनी चांगलीच खेळी करत आहेत ते SP स्पोर्ट्स संघाकडून. जुने खेळाडू आहेत ते पंचकृषी मधील. आणि इथे रनआउट दिलेला आहे धनंजयला. धनंजय रनआउट झालेले आहेत. बॅटिंग साठी आला ते सुशांत कुपटे. वैयक्तिक 18 धावांवर बाद झालाय धनंजय. प्रमोद यांना चांगलीच साथ दिली त्यांनी. तिसरा चेंडू परत मारण्याचा प्रयत्न, परंतु काही समजलेलं नाही आहे प्रमोद यांना. चौथा चेंडू प्रमोद यांना प्रशांतचा. बाबा काय करतात. मारण्याचा प्रयत्न, टोलवणारा हा चेंडू पावा काय होतो आणि हा सिक्स. उत्कृष्ट अशी बॅटिंग करत होते प्रमोद चौगले. या 6 रनच्या मोबदल्यामध्ये स्कोर झाला होतो 71. प्रमोद चौगले उत्कृष्ट अशी बॅटिंग करत आहेत SP स्पोर्ट्स संघाकडून. परत मारण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडासा चकवलेला आहे. पॉवर फिल्डिंग ही सुंदर झाली आहे. आणि तर प्रमोद रनआउट झाले. 1 रन घ्यायची आहे. स्कोर किती झाला मग.
वैयक्तिक 44 रनावर प्रमोद रनआउट झालेत. SP संघाकडून उत्कृष्ट अशी फलंदाजी केली होती प्रमोद चौगले आणि वैयक्तिक 44 धावांवर ते रन बाद झालेत. बॅटिंगसाठी आले ते ऋषिकेश. शेवटचा चेंडू या ओव्हरमधील मारण्याचा प्रयत्न टोलवलेला हा चेंडू तितकेच उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण परंतु इथं 2 धाव घेण्यात आलेले आहेत आणि इथं एक इनिंग समाप्त झालेली आहे. SP स्पोर्ट्स संघाचा स्कोर झाला होतो 74. दिल्ली कॅपिटल यांना जिंकण्यासाठी 75 धावांची गरज. या SP स्पोर्ट्स संघाकडून उत्कृष्ट अशी फलंदाजी केली होती प्रमोद चौगले आणि धनंजय यांनी. प्रमोद चौगले वैयक्तिक 44 धावेवर रनबाद झालेत आणि 75 धावांची गरज दिल्ली कॅपिटल संघाला. धनंजय आणि प्रमोद चौगले यांनी SP स्पोर्ट्स संघाकडून उत्कृष्ट अशी फलंदाजी करत प्रमोद चौगले 44 आणि धनंजय हा 19 धावेवर बाद झालेत परंतु उत्कृष्ट अशी फलंदाजी
सामना सुरू होत आहे. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आले ते उमेश सर. स्ट्राईकला होती प्रवीण, नॉन स्ट्राईकला होती उमेश. प्रवीण आणि उमेश. पहिला चेंडू मास्तर यांचा प्रवीण यांना उचलून मारलेला हा चेंडू. पहिलाच षटकार. कनेक्टिंग इंडिया बेसले 6. पहिल्याच चेंडूवर प्रवीण यांनी मास्तरला गगनचुंबी 6 मारलेला आहे. थोडस प्रेशर उमेश सरांवर, कारण पहिल्याच चेंडूत 6 मारलेला आहे प्रवीण याने. दोन्ही संघ अतुल्य बल खेळाडू या संघामध्ये आहेत. दुसऱ्याच चेंडूचा बॉल परत मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटचा कडा घेत पाठीमागच्या दिशेला गेलेला आहे. स्कोर झाला तो 2 चेंडूत 7. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिल्या षटकातील तिसरा चेंडू उमेशला. पावा उमेश काय करतोय. काल उमेशने उत्कृष्ट असं 2 6 लावलं होतं. परत पुनरावृत्ती करतोय का बाबा. मंकी विकेटचा प्रयत्न करत आहेत ते उमेश सर. मंकी विकेटच्या प्रयत्नात तिसरा चेंडू मारण्याचा प्रयत्न, परंतु कॅच. संतोष सरांनी उत्कृष्ट असा झेल घेतला आहे तो उमेश यांचा. तिसऱ्या चेंडूमध्ये विकेट घेतली होती उमेश सरांनी. तेवढीच क्षेत्ररक्षण चांगलं केलं होते संतोष सरांनी. उर्फ लारा. लारा है तो कुछ भी हो सकता है. उत्कृष्ट झेल गेला होतो संतोष सरांनी उर्फ लारा. संघाचे संघमालक स्वतःच उतरलेले आहेत. दिल्ली कॅपिटल संघाचे संघमालक दिलीप पाटील. दिलीप पाटील यांना सूचना, जेवढे शिक्सार तेवढे 100 रुपयाची पत्ती. नितीन पाटील यांच्याकडून फौजी. दिलीप पाटील 5 6 मारले तर 500, 1 6 मारला तर 100. पाहूया काय ताकद आहे दिलीप पाटील यांच्यावर. त्यांचा भरपूर जीव आहे. चौथा चेंडू एकच रन. लेग बायच्या स्वरूपात एकच रन. स्कोर झाला होतो 8. परत मारण्याचा प्रयत्न.
नॉट आउट. बॉल याच्या अगोदरच फिल्डरने पायाने स्टंप हलवली होती, त्यामुळे रनआउट देण्यास नकारलेला आहे पंचाने. या सामन्यासाठी पंच म्हणून काम करत आहेत ते मेघराज रानवरे आणि दीपक इंजल. नावाजलेले पंच दोन्ही पण. या षटकातील शेवटचा चेंडू उमेश मास्तर यांचा. पवा काय ते 100 रुपये कलेक्ट काय क्या सुटलेला आहे नोरकडून आणि गचाळ क्षेत्ररक्षण नूरकडून झालेला आहे आणि दिलीप पटेल यांचा सहज कॅच सोडलेला आहे. त्याने उत्कृष्ट अशी ते क्षेत्ररक्षण करतात नूर. काही अपेक्षा त्यांच्याकडून भंग झालेल्या आहेत संघाचा. एकेकाळी त्यांनी बॉन्डवर एक एक हातात कॅच घेऊन संघाला विजय केलेला आहे, परंतु त्यांच्याकडे ही अपेक्षा नव्हती आणि हा साधा आणि सोपा कॅच नूर यांनी सोडलेला आहे. काही थोडस नाराज प्रमोद चौगले त्यांच्यावर. पुढची जी मॅच होत आहे ते बारामती एक्सप्रेस आणि ड्रीम 11 दोन्ही संघांनी तयार आहेत. दोन्ही संघांनी आपापले प्लेइंग 11 घेऊन यायचे. जसाही सामना सपेल तसं लवकरात लवकर टॉस उडवण्यासाठी दोन्ही संघ मालकांनी आणि दोन्ही कॅप्टनांनी हजर राहायचं आहे. नाही सोड वैयक्तिक पहिल्या व संघासाठी दुसरं षटक घेऊन येतात ते संतोष उर्फ लारा. चकवलेला चेंडू लारा यांनी प्रवीण याला. प्रवीण दिल्ली कॅपिटल कडून चांगलीच फलंदाजी करत आहेत. दुसरा चेंडू लारा यांचा प्रवीण याला. आणि अंपायरांचं डिसिजन वाईट. अतिरिक्त धावामध्ये भर. वाईटच्या स्वरूपात एक धाव. स्कोर झाला आहे तो 12. एक ओव्हर एक चेंडू नंतर स्कोर झाला आहे तो दिल्ली कॅपिटल संघाचा 12. दुसरा चेंडू प्रवीण याला लाराचा. फुल डॉट टाकलेला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने खेळाला. तेव्हा काय होतंय दोन रन काढले ते प्रवीण यांनी. वैयक्तिक पहिल्या षटकातील तिसरा चेंडू प्रवीण यांना. स्कोर झाला तो 14. ऑफ साईडने खेळायला चेंडू फारच बाहेरच्या दिशेने टाकलेला चेंडू. स्कोर झाला तो 15. या ओव्हर मधील 3 चेंडू अद्याप बाकी आहेत. चौथा चेंडू दिलीप पाटील यांना. मारण्याचा प्रयत्न परंतु तेवढीच क्षेत्ररक्षण चांगलं SP स्पोर्ट्स संघाकडून. डॉटच्या स्वरूपात पडलेला हा चेंडू दिलीप पाटील. 1-6 100 रुपये. पाहूया 100 रुपये घ्यायला येतात का तंबूत परत जातात. बोल्ड दिलीप पाटील क्लीन बोल्ड झालेले आहेत आणि 100 रुपयाला मोकलेत त्यांनी. दिलीप पाटील बोल्ड आउट झालेत. संतोष राणे चांगलीच गोलंदाजी करत त्यांना क्लीन बोल्ड केलेत.
दिलीपची जागा घेण्यासाठी आले ते प्रशांत. गोलंदाजीमध्ये त्यांनी चांगलीच कामगिरी केली होती. पाहू आता दिल्ली कॅपिटल संघाकडून बॅटिंग मध्ये काय करतात. त्यांनी 2 षटकं टाकली होती. ते अप्रतिमरित्या 2 षटकं टाकली होती संघासाठी. वैयक्तिक पहिल्या षटकातील 5वा चेंडू प्रशांतला. एक वाईट आहे. 4 चेंडू झालेत. शेवटचा चेंडू. समोरून खेळायला हा चेंडू आणि तेवढी सुंदर अशी क्षेत्ररक्षण सुशांत कडून. आपल्या संघासाठी 3 धावा वाचवले त्या सुशांतने. स्कोर झाला तो 16. स्कोर 2 ओव्हर 16. काय तू काय करायला झाला कोणाच्या बदली. रिप्लेसमेंट फिल्डर रिप्लेसमेंट नाव. काही कारणास्तव धनंजय बाहेर बसले. पुढचे जो सामना होणार आहे तो बारामती एक्सप्रेस वर्सेस ड्रीम 11. दोन्ही संघाने आपले प्लेइंग 11 द्यायचं आहे. वैयक्तिक दुसरं व संघासाठी 3रं षटक घेऊन ते उमेश सर. बॅटिंग साठी आहे ते प्रशांत. समोर मारलेला हा चेंडू पावा काय होतोय आणि हा 6. उत्कृष्ट असा 6 मारला होतो प्रशांत याने. पहिल्याच चेंडूमध्ये 6 मारलेला आहे तो प्रशांत. पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूत पहिलाच 6 मारला होता तो. परत पुनरावृत्ती करत मास्तर यांनी पहिल्याच चेंडूमध्ये 6 मारलाय. काय झालं. एकदम कडवला होता बॉल. पहिल्या चेंडूत 6 मारला तो प्रशांत याने. दुसरा चेंडू मास्तर यांचा प्रशांत आला. ढकलून खेळाला चेंडू. सिंगल धाव घेण्यात आलेली आहे. या 1 धावेनंतर स्कोर झाला होतो 23. वैयक्तिक दुसऱ्या चेंडू दुसऱ्या ओव्हर मधील 3रा चेंडू प्रवीण खांडेकर वाला. उत्कृष्ट असं फलंदाजी करत आहेत ते प्रवीण खांडेकर. मास्तर यांचा 3रा चेंडू प्रवीण खांडेकर याला. परत मारण्याचा प्रयत्न परंतु डॉटच्या स्वरूपात. परत मास्तर थोडस लय पकडत आहेत आपल्या ओव्हर मध्ये.
अद्याप यावरचे 3 चेंडू अजून बाकी आहेत. 3 चेंडूमध्ये 7 धावा दिल्या आहेत उमेश सरांनी यांनी. स्कोर झाला होतो 23. परत खेळून झालेला चेंडू एकच धाव. या एक धावावरून स्कोर झाला होतो 24. या ओव्हर मधील 4 चेंडू झालेले आहेत. अद्याप 2 चेंडू बाकी. स्ट्राईकला येते प्रशांत. नो स्ट्राईक प्रवीण. 5वा चेंडू मारण्याचा प्रयत्न. बाईची एक धाव. या एक धावानंतर स्कोर झाला आहे तो 25. दिल्ली कॅपिटल्स संघाचा स्कोर झाला आहे तो 25. 2 विकेटच्या मोबदल्यात 25 रन झालेल्या आहेत. या षटकातील शेवटचा चेंडू प्रवीण खांबेकर यांना. परत टोलवण्याचा प्रयत्न होता परंतु इथं थोडस मिसफील्ड झालेली आहे संतोष सराकडून, परंतु त्याचा काही उपयोग घेता आला नाही दिल्ली कॅपिटल्स संघाला. पहिल्याच बॉलला 6 मारल्यानंतर मास्तर यांनी थोडस चांगलंच कमबॅक केलेलं आहे आपल्या ओव्हरला आणि आपल्या अनुभवाच्या स्वरूपाने त्यांनी शेवटचे जे 5 बॉल आहेत ते चांगलेच टाकलेत. दहा ते 15 वर्षाचा अनुभव त्यांच्या कामी आलेला आहे. एसपी स्पोर्ट्स संघ हा 3 ओव्हर झालेले आहेत आणि स्कोर झाला आहे तो 25. सॉरी 25 झाला नाही 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झाला आहे तो दिल्ली कॅपिटल्स संघाचा 25. वैयक्तिक दुसरं व संघासाठी 4थं षटक संतोष उर्फ लाडा. पाहूया फुलटा टाकलेला चेंडू कॅच होतो का आणि इथे कॅच मिसफील्ड झालेली आहे आणि इथं चौक. फील्ड चेक करायचा आहे लाईन अंपायर. बॅटचा कडा लागत पाठीमुळे गेलेला चेंडू. एक धाव. स्कोर झाला तो 28. वैयक्तिक दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू प्रशांतला. स्कोर झाला तो 28. तिसरा चेंडू खेळत आहे प्रशांत. फुलटा चेंडू टोलाला हा चेंडू पावा कॅच. नूर मागाशी कॅच सोडला होता परंतु आता हा उत्कृष्ट झेल घेत प्रशांत यांना तंबूत परत पाठवलंय. संतोषाने उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत प्रशांत यांना झेल बाद केले आहे. तेवढंच क्षेत्ररक्षणही चांगलं केलं होते नूर यांनी. थोडस मगाशी नूर गडबडलेला होता परंतु आता सहजरित्या त्याने हा कॅच घेतला आहे प्रशांत यांचा आणि प्रशांतची जागा घेण्यासाठी आले ते तानाजी धुमाळ. या संघासाठी जे दिल्ली कॅपिटल्स संघाकडून आयकॉन म्हणून खेळत आहेत ते तानाजी धुमाळ. दिल्ली कॅपिटल्स आयकॉन तानाजी धुमाळ. स्ट्राइक. संतोष सरांचा 4था चेंडू. आयकॉन प्लेयर तानाजी धुमाळ.
अकोट टप्प्याचा चेंडू, परंतु तेवढंच क्षेत्ररक्षण चांगलं SP स्पोर्ट्स संघाकडून. उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण बॉक्सर. पाचवा चेंडू मारण्याचा प्रयत्न, परंतु इथं डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव. या एक धावानंतर स्कोर होता येतो 29. स्कोर झाला होतो 29. अद्याप या ओव्हरमधील शेवटचा चेंडू बाकी आहे. चांगलीच गोलंदाजी करत आहेत ते संतोष सर उर्फ लारा. विक्रम स्पोर्ट्स व्हॉट्सअप ग्रुपवर कायम ऍक्टिव्ह असणारे संतोष सर. कुणाला नाही आठवण आली तरी त्यांना सगळ्यांची आठवण येते. मारण्याचा प्रयत्न, चकवलेला चेंडू, तानाजी दुमाळ्यांना काहीच करायला नाही आहे आणि इथं ही ओव्हर समाप्त झालेली आहे. 4 ओव्हर नंतर दिल्ली कॅपिटल संघाचा स्कोर झाला आहे तो 29. 3 गडी बाद 29 स्कोर झालेला आहे. चार ओव्हर नंतर 29 धावा झाल्या आहेत त्या दिल्ली कॅपिटल संघाच्या. बारामती एक्सप्रेस, ड्रीम 11 दोन्ही संघाच्या कॅप्टनांना सूचित करण्यात येते की त्यांनी आपले 11 लवकरात लवकर प्लेइंग 11 लिस्ट पाठवून द्यायची आहे. ह्या मॅच संपण्याच्या अगोदर जर प्लेइंग 11 तुमचं आलं नाही तर एक ओव्हर तुमची आम्ही कमी करण्यात येणार. दोन्ही संघाला सूचना आहेत. ह्या मॅचची एक ओव्हर बाकी असताना जर तुमचं प्लेइंग 11 नाही आलं तर दोन्ही संघांनी एक ओव्हर कमी करण्यात येतील. तर ही मॅच संपण्याच्या एक ओव्हर अगोदर दोन्ही संघाच्या कॅप्टननी माईकशी संपर्क साधून दोन्ही फॉर्म घेऊन जायचे आहेत. ड्रीम 11 संघ लवकर पाठवायचा आहे तुमचा दोन्ही लिहून. अजून भरपूर मॅच व्हायचे आहेत त्याच्यामुळं समय की कमी के कारण यहाँ पर जल्द से जल्द आना है आपने. वैयक्तिक पहिलं व संघासाठी 5वं षटक प्रमोद चौगुले. मारण्याचा प्रयत्न, परंतु पाहू आणि इथं स्टंपिंग आउट झाले आहेत. प्रवीण स्टंपिंग आउट झाले. प्रवीणची जागा घेण्यासाठी कोण येत आहेत दिल्ली कॅपिटल संघाकडून. दोन्ही संघांना सूचना आहेत. बारामती एक्सप्रेस, ड्रीम 11 दोन्ही संघांनी प्लेइंग 11 साठी फॉर्म घेऊन जायचे आहेत. फॉर्म तयार आहेत. दोन्ही संघांनी आपापले प्लेइंग 11 लिहून लवकरात लवकर द्यायचं आहे. ड्रीम 11 घेऊन गेलेला आहे. बारामती एक्सप्रेस लवकर संपर्क साधायचा आहे. बारामती एक्सप्रेस कॅप्टन फॉर्म लवकरात लवकर घेऊन जायचा आहे. सुहास नाव काय त्याचं बोलून खेळावा चेंडू. सुहास यांनी उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत आहे प्रमोद चौगुले. वैयक्तिक पहिल्या षटकातील 3रा चेंडू. पहिल्या चेंडूवर त्याने विकेट घेतली होती.
वाईट चेंडू आणि रिव्ह्यू घेतलेला आहे. अंपायर डिसिजन आहे ते रिव्ह्यूचं. पाहूया काय होतंय. हो सर, एक विकेट झाला, नंतर डॉट झाला. नाही नाही, आणि एक मारला इथं समोर, मारला की इथं समोर. कॉमेन बॉल इथं झाला, मग तेच रे. मग सांगू एक डॉट म्हणजे त्यानं बॅट खालना डॉट घातला आणि एक इथं त्यानं मारला. पम्यान इथं बॉल धरला नाही. अरे पम्यान बॉल इथं धरला की पम्यान एक बॉल वाईट द्याय नाही अजून. मग ते आता बॉल तिसरा आहे. हो दोन झालं की मी तिसरा धरलोय बॉल. डिसिजन तर अजून आलं नाही. रिव्ह्यू घेतलेला आहे, चेक होत आहे. तेव्हा काय ते डिसिजन येत आहे. सगळ्यांचं लक्ष आहे ते डिसिजन कडे. हो हो, वाईटचा रिव्ह्यू आहे. चेक करत आहेत, सगळ्यांचे लक्ष आहे. तेव्हा काय होतंय. बारामती एक्सप्रेस कॅप्टन कुठं असेल त्याने लवकर फॉर्म घेऊन जायचा आहे. एकदा नियमामध्ये सांगितलेला बदल होणार नाही. मॅच संपायच्या अगोदर जर तुमचं ड्रीम 11 आलं नाही तर एक ओव्हर कमी करण्यात येणार. हॅलो, डिसिजन काय? वाईट. डिसिजन वाईट. अंपायर थांबायचा आहे, थांबायचा आहे. वाईट. अतिरिक्त धाव आहे का पाठीमाग? 2 धाव. ओके, 2 धावा घेण्यात परत आणि हा वाईट. अतिरिक्त धावामध्ये भर. सलग 2 वाईट टाकले ते प्रमोद चौगले यांनी. किती झाला स्कोर? स्कोर झाला तो 32. मारलेला हा उचला. तेव्हा काय होते, उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण नूर यांनी केले. पुरेपूर बाउंड्री उभारून हा बॉल तटवलेला आहे. काही क्षणातच तो 6 होणार होता, परंतु नूर यांनी तो बॉल तटवलेला आहे. खरेकर त्यांनी आपल्या हाईटचा फायदा घेतलेला आहे. परत केलेला हा चेंडू लेग साईडच्या स्वरूपात, परंतु इथं एकच धाव. एकच तिकडे कुठे बी मार म्हणा, एकच आहे. स्कोर किती झाला? स्कोर झाला तो 35. चेंडू 4 चेंडू या ओव्हर मधील 5वा चेंडू. परत मारलेला हा चेंडू आणि हा मिस फील्ड झाला ते सुशांत कडून. त्यांना बॉलचा अंदाज गावलेला नाही आणि त्याने पुढे पळत आल्यामुळे त्यांच्या डोक्याच्या वरून हा चौकार. सोळाच्या बॅट खालून हा चांगलाच चौकार मारलेला आहे प्रमोद चौगले यांना. आणि या 4 धावेपासून स्कोर झालाय तो 39. थोडस गचाळ क्षेत्ररक्षण झालंय ते सुशांत कडून. बॉलचा अंदाज न गावल्यामुळे हा चौकार गेलाय. दिल्ली कॅपिटल्स संघाचा स्कोर झालाय तो 39.
अजूनही दिल्ली कॅपिटल संघाला जिंकण्यासाठी 36 धावांची गरज आहे. 36 धावांची गरज आहे. चेंडूत 36 धावांची गरज. परत लेग साइडला बॉल मारलेला आहे आणि हा 6. मस्त हा शॉट खेळून काढलेला हा 6 आणि या 6 नंतर स्कोर झाला आहे तो 45. दिल्ली कॅपिटल संघाचा स्कोर झाला आहे तो 45. प्रमोद यांचं थोडंसं मागरे षटक पडलेलं आहे. प्रमोद यांनी 6 चेंडूत 15 धावा दिलेत. थोडस SP स्पोर्ट्स संघाकडून महागडे षटक पडले होते प्रमोद यांचं. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 6वा षटक घेऊन येत आहे प्रज्वल. एकच धाव. उत्कृष्ट गोलंदाजी करतो तो प्रज्वल. कालच्या अटातटीच्या सामन्यामध्ये प्रज्वल यांनी चांगलीच गोलंदाजी करत SP स्पोर्ट्स संघाला विजय केलं होतं. पाहूया त्यांचं कामगिरी पाहून काय होतंय. मारण्याचा प्रयत्न परंतु चकावलेला चेंडू तानाजी धुमाळा. क्रिकेट में उम्र कहीं देखी नहीं जाती है मगर तजुर्बा होना बहुत ही जरूरी है. उम्र से ही ये कम है मगर इनका तजुर्बा बहुत ही बढ़िया है. हाइट कम फाइट ज्यादा है. परत लेग साइडला टोलवलेला चेंडू डिक्लेअरच्या स्वरूपात एकच धाव. प्रज्वल आपल्या संघासाठी चांगलीच गोलंदाजी करत आहे. वयाने जरी बारका असेल परंतु त्याला आम्ही दाद देतो की एवढ्या कमी वयामध्ये समोर येऊन बॉलिंग करत आहे. चांगलाच खेळाडू आहे तो कडगाव संघाचा. मारण्याचा प्रयत्न पाहू आता काय होतोय. आणि 6 थोडस काही गचाळ क्षेत्ररक्षण होत आहे ते नूरकडून आणि हा 6 धावा. स्कोर झालाय तो 54. अद्याप 2 चेंडू बाकी आहेत प्रज्वल यांचा. आणि अतिरिक्त 1 धाव आणि डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव अशा 2 धावा घेण्यात येत आहेत. स्कोर झाला तो 56. अजूनही 20 धावांची गरज आहे. 19 धावांची गरज आहे. 14 बॉलला 19 धावांची गरज आहे. परत मारण्याचा प्रयत्न डॉट केलेला आहे बॉल प्रज्वल यांनी. उत्कृष्ट बॅटिंग करत आहे सुहास दिल्ली कॅपिटल संघाकडून. 13 बॉलला 19 धावांची गरज ती दिल्ली कॅपिटल संघाला. परत मारण्याचा प्रयत्न लेग साइडला एकच धाव मिळेल डिक्लेअरच्या स्वरूपात. एकच धाव मिळेल दिल्ली कॅपिटल संघाला जिंकण्यासाठी. 12 चेंडूत 18 धावांची गरज. फारच अटापटीचा सामना होत आहे तो दिल्ली कॅपिटल वर्सेस SP स्पोर्ट्स.
बारामती एक्सप्रेस यांचं कॅप्टनने शेवटची विनंती आहे की त्यांनी प्लेइंग 11 साठी फॉर्म घेऊन जायचा आहे. नंतर टीमची कमिटीची उचत घालायची नाही आहे. ही मॅच संपण्याच्या अगोदर दोन्ही संघाने प्लेइंग 11 द्यायचं आहे. मारण्याचा प्रयत्न, एकच धाव. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण SP स्पोर्ट्स कडून. वैयक्तिक दुसरं षटक प्रमोद घेऊन आलाय. पहिल्याच चेंडूवर एक धाव काढली आहे. अद्याप 11 चेंडूत 17 धावांची गरज. मारण्याचा प्रयत्न, टोलवलेला हा चेंडू. तेवढंच क्षेत्ररक्षण नूर यांचं चांगलं. चकवलेला चेंडू काही समजला नव्हता. चोरटी एक धाव घेण्यात आलेली आहे. चौथा चेंडू तानाजी धुमाळ यांना, प्रमोद यांचा. वाईट, अंपायर यांनी वाईट दिलेला आहे. अतिरिक्त एक धावामध्ये भर झाली आहे. स्कोर झाला तो 61. मारण्याचा प्रयत्न, टोलवलेला चेंडू, पावा काय होतो आणि हा चौकार. तानाजी यांनी या चेंडूवर 4 धावा घेण्यात यश आलेला आहे. स्कोर झाला तो 65. अद्याप 10 रन जिंकण्यासाठी पाहिजेत आहेत. 8 चेंडूत 10 धावांची गरज. परत मारण्याचा प्रयत्न आणि हा द्यायचा आहे. अंपायरला डिसिजन द्यायचा काय ते. आणि हा चौकार. जिंकण्यासाठी 7 चेंडूत 6 धावांची गरज. थोडस प्रमोद यांचं महागडं षटक पडत आहे. पहिल्याही ओव्हरला त्यांनी 15 धावा दिल्या होत्या आणि याही ओव्हरला त्यांनी 12-13 धावा देण्यात आलेल्या आहेत. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 रन. प्रमोद यांचं थोडस महागडं षटक. पहिल्या ओव्हरला त्यांनी 15 आणि दुसऱ्या ओव्हरला 13. स्कोर झाला तो 70 आणि 6 चेंडूत 5 धावांची गरज आहे ती दिल्ली कॅपिटल संघाला. खालची दे की म्हणा. प्रज्वल बघा कालची कमाल आज धमालच्या स्वरूपात करतो काय. काल 3 चेंडूत 3 धावा पाहिजे होत्या परंतु प्रज्वल यांनी दिले नव्हते. आताही
त्याच स्वरूपात मॅच लास्टच्या टप्प्यावर आलेली आहे. 6 चेंडूत 5 धावांची गरज आहे ती दिल्ली कॅपिटल संघाला. प्रज्वल काय करतात? अतिरिक्त धाव आणि त्यासोबत अतिरिक्त 1 धाव अशा 2 धावा आणि जिंकण्यासाठी 6 चेंडूत 3 धावांची गरज आहे ती दिल्ली कॅपिटल संघाला. SP स्टार्टर्स टेलरला चेंडू बाबा कॅच होतो का आणि इथं झेलबाद झालाय. सुहास झेलबाद झालाय. सुहास वैयक्तिक 23 धावावर झेलबाद झालाय. त्याची जागा घेण्यासाठी आला वैभव कुराडे. 5 चेंडूत 3 धावांची गरज आहे. थोडस कालच्यासारखं समीकरण होत आहे. प्रज्वल हा चांगलाच गोलंदाज आहे बाबा आणि हा झेल सोडलेला आहे. प्रज्वल हा चांगलाच गोलंदाज आहे. जरी वयाने छोटा असेल परंतु तो चांगलीच गोलंदाजी करत आहे आणि कुठल्याही प्रकारचा तो आपल्यावर प्रेशर घेत नाही. 4 चेंडूत 3 धावांची गरज. परत कालचा हा जो सामना झाला होता तो हा त्याने जिंकून दिला होता. तेव्हा काय करतोय प्रज्वल? हा डॉट चेंडू आणि तेवढीच गोलंदाजी चांगली करत होतो प्रज्वल. आणि पवा कालच्या सारखी सामन्याची स्थिती झालेली आहे. इथे 3 चेंडू 3 धावांची गरज. काली सेम कंडिशन, सेम गोलंदाज, तोच ही गोलंदाज. 3 चेंडू 3 धावांची गरज. प्रज्वल उत्कृष्ट अशी गोलंदाजी SP स्पोर्ट्स संघाकडून करत आहे. कुठल्याही प्रकारचं प्रेशर नाही आहे. इथं मास्तर यांनी कॅच सोडलेला आहे आणि 1 धाव. 2 चेंडूत 2 धावांची गरज. रिव्ह्यू घेतलेला आहे. आउटचा रिव्ह्यू चेक. थर्ड अंपायर डाउट फॉर चेक. अंपायर थर्ड. नो बॉल. चेक द हाईट बॉल. हाईट 2 चेंडूत 2 धावांची गरज आहे. अंपायर चेक करत आहेत. थर्ड अंपायर टू डिव्हिजन डायरेक्टर अँड हाईट चेक. नो बॉल अँड पेंडिंग डिसिजन. लॉस ऑफ 2 balls 2 run to win this Delhi Capital. बॉलिंगच्या मार्कवर आहे ती प्रज्वल. नो बॉल दिलेला आहे थर्ड अंपायरांनी. थर्ड अंपायरांनी नो बॉल दिलेला आहे. तर डिसिजन घ्यायचं आहे. फ्री हिट आहे.
2 चेंडूत 3 चेंडूत 1 धावांची गरज आहे आणि या चेंडूवर फेट आहे. फ्रीट आहे. 3 चेंडूत 1 धावांची गरज. थोडस म्हणावं लागेल गचाळ क्षेत्ररक्षण झालं होतं पाठीमागं सराकडून. तो बॉल जर तटावला असता तर 1 धाव वाचली असती. समीकरण झालं असतं 3 चेंडूत 2, परंतु एक डिक्लेअरच्या स्वरूपात पाठीमागे 1 रन आणि नो बॉल, त्याच्यामुळे 1च धाव 3 चेंडूत. परत नो बॉल आहे. डॉट फ्रीड असल्यामुळे इथे विकेट नाही आहे. अद्याप 2 चेंडूत 1 धावांची गरज. चांगलीच बॉलिंग करत आहे तो प्रज्वल. थोडीशी साथ त्याला मिळाली असती तर सामना जिंकण्याच्या स्वरूपात यश मिळालं असतं ते प्रज्वलला. थोडस मिस फिल्डिंग मुळे थोडस प्रेशर. अद्याप 2 चेंडूत 1 धावांची गरज. थोडस क्षेत्ररक्षण बदलत आहोत. पाहूया काय होतंय. टोलून खेळायला चेंडू. आणि इथं मॅच जिंकली होती दिल्ली कॅपिटल संघाकडून. हा सामना जो जिंकला आहे तो दिल्ली कॅपिटल संघाने. फारच आतापाठी